आजचा स्पेशल बघा, सगळी मच्छी साफ करून ठेवली आहे. भरपूर मेहनत लागली मित्रांनो. आता सध्याच्या टायमिंगला समुद्रामध्ये याच माशांचा जास्त म्हणजे भेटतात हे मासे डोलीला. त्याच्यामध्ये आपल्याकडे बोंबील, मस्त चांगल्या साईजचे बोंबील एकदम साफ करून ठेवलं. इथं वाकट्या, इथं कोलंबी, दोन प्रकारची कोलंबी आहे इथं बघा. आणि इथं आहे आपला खरबी, पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भेटते. गाबोलीची खरबी आहे. इथे एकच छोटा पापलेट आहे बघा, तुम्हाला दिसत असेल हा बघा, एक छोटा पापलेट. आणि या साईडला स्पेशल चिंबोरी बघा, कावटाची चिंबोरी, कवड दिसत असेल तुम्हाला बघा. एक मेल आणि एक फिमेल क्रॅब आहे. टोटल काहीतरी 3 चिंबोरी आहेत. तरी आपण प्रॉपर साफ करून ठेवलं. आणि याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ना बघा. हा मित्रांनो काय ना, हा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, पण तुम्हाला मी सांगतोय. याच्यामध्ये आपण टाकून घेऊ कोलब्या. कोलब्यांची साईज बघा मित्रांनो, या समुद्रांच्या कोलब्या आहेत ना, डोलीच्या मित्रांनो. मध्ये पुन्हा एक उकळ घेऊ मित्रांनो. हलकीशी एक घाटली मारू. याच्यामध्ये थांब, गरम आहे थांब. मीठ पण टाकलाय आणि डबल आपण चिंचाचा पाणी पण टाकलाय. गरम आहे आपण. आणि विकीला टेस्ट करायला देऊ थांब. कसा आहे त्या सांगा. कसा आहे? तिखट आहे. तोंड बघा मित्रांनो त्याचा, कारण का आपल्याला तिखटच खावायला लागतं. कसा तिखट खाना इम्युनिटी आपली थोडी बूस्ट होतं. आणि मसाल्याचे पाय तिखट नाही, या मिरची. मच्छी प्रॉपर शिजले बघा. बोटाचा डोला आल्यावरती दिसते का नाही माहिती नाही तुम्हाला, याच्याविषयी समजा. बोंबील पण शिजलं. सगळ्यांनी शेवटला बोंबील टाकलेलं आपण. आणि आता कोथिंबीरशी गार्निश करूया थोडासा, म्हणजे कसा दिसायला भारी आहे ना, सुगंध पण भारी येतं कोथिंबीर. बघा विकी आपल्याला दाखवते खाऊन. बोंबील बरोबर झालंय का? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. काय खिमा विमा झाला नाही बोंबलाचा. प्रॉपर सर्व. चिंबोरी, कोलबी का कोलबी बघा मित्रांनो, मस्त सोलून बिलून ठेवलंय. कोलबीचा रिॲक्शन कामावशी आलाय ना, तर तसाच आलाय. चिंबोरी दाखव ना थोडी खाऊन. एखाद शिंगरा बिंगरा. हा पेंद्यावर मार चावा ते. या पगोल्यांच्या चिंबोरी आहेत मित्रांनो. कशी आहे चिंबोरी? पण एकदम मस्त शिजलंय. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे, कारण का आज मी काहीतरी पहिल्यांदा एक्सपेरिमेंट करणार आहे फिशिंगच्या रिलेटेड. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ अशा प्रकारे असणार आहे ना, का आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासे पकडणार नाही आहोत, तर माशांची एक चमचमीत आणि एक भारी रेसिपी बनवणार आहोत. म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय करते मित्रांनो माशांचा कालवण. आणि जे कुठले मासे आहेत ना, काय आहेत ना, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन. पण मित्रांनो, व्हिडिओ तर धमाकेदार होणार आहे, कारण का हा माझा घर आणि माझ्या किचन मध्ये मी स्वतः उभा आहे. आणि आता तुम्हाला काय काय सगळं साहित्य मी इथं रेडी करून ठेवलंय ना, जे आपल्याला रेसिपीसाठी लागणार आहे ते पण तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा. आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे जे काय अपडेट असतील ना, ते इंस्टाग्रामवरती स्टोरीच्या मार्फत किंवा रील्सच्या मार्फत तुम्हाला लवकरात लवकर त्यांचे अपडेट भेटत जातील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला करूया सुरुवात. शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या घरातल्या सर्व मेंबरांसोबत, म्हणजे जे जे कोणी ज्यांना रेसिपी माशांच्या रिलेटेड, म्हणजे कालवण काय काय मासे आवडतात ना खायला, त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ज्यांना कोणाला बनवता येत नाही ना, त्यांना पण ही व्हिडिओ शेअर करा, कारण का मला पण इतका काही येत नाही. पण मी आता पहिल्यांदा ट्राय करते माशांची रेसिपी. मिक्स मच्छी असणार आहे. काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ना, आजच्या काय काय स्पेशल मासे आहेत ना, ते तुम्हाला दाखवतोय. चला या इकडे मित्रांनो. आपल्या आजच्या स्पेशल बघा, सगळी मच्छी साफ करून ठेवली आहे. भरपूर मेहनत लागली मित्रांनो. आता सध्याच्या टायमिंगला समुद्रामध्ये याच माशांचा जास्त म्हणजे भेटतात हे मासे डोलीला. त्याच्यामध्ये आपल्याकडे बोंबील, मस्त चांगल्या साईजचे बोंबील एकदम साफ करून ठेवलं. इथं वाकट्या, इथं कोलंबी, दोन प्रकारची कोलंबी इथं बघा. आणि इथं आहे आपला खरबी,
पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भेटते गाबोलीची खरबी आहे. इथं एकच छोटा पापलेट आहे बघा, तुम्हाला दिसत असेल हा बघा एक छोटा पापलेट. आणि इथं बोंबील काटी बिटी अशी मिक्स मच्छी आहे. आणि या साईडला स्पेशल चिंबोरी बघा, कावटाची चिंबोरी कवड दिसत असेल तुम्हाला बघा. एक मेल आणि एक फिमेल क्रॅब आहे. टोटल काहीतरी 3 चिंबोरे आहेत. तरी आपण प्रॉपर साफ करून ठेवलं. आणि याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ना बघा. इथं एक कांदा, मोठा कांदा तो अर्धा कापून ठेवला इथं स्लाइस मध्ये. इथं कोथिंबीर, इथं अर्धा टोमॅटो, इथं भरपूर तिखट मिरची आणि इथं लसूण चेचून घेतलाय. आणि त्यानंतर आपल्याला पेस्ट मध्ये लागणार आहे थोडीशी आला लसणाची पेस्ट याच्यातनं टाकू. हा मित्रांनो काय ना, हा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, पण तुम्हाला मी सांगतोय. या ज्या आपण चिंबोऱ्या तोडल्या ना, याच्या नंग्या असताना त्या मिक्सर मध्ये वाटल्या थोडंसं पाणी टाकून. का माहितीये कालवणाला भारी चव येतं. थोडासा आपल्याला आंबट लागतं खायला कालवण, त्याच्यामुळे चिंचाचा पाणी रेडी केलाय. ही पेस्ट अशी तयार केली नाही. याच्यामध्ये मित्रांनो भाजलेला खोबरा आहे, आला लसूण आहे, थोडीशी कोथिंबीर पण आहे आणि तिखट मिरची आहे. त्यांचा पेस्ट बनवून घेतलाय. आणि इथं चवीसाठी आपल्या चवीनुसार मीठ, इथं आपला आगरी स्पेशल मसाला आणि इथं हळद. बस इतका इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. ह्या तयार करासाठी लय मेहनत घेतली, कारण का कॅमेरामॅन आपला आत्ता आलाय आणि हा सगळं साहित्य मी एकत्र तयार करून ठेवलंय. तर चला मित्रांनो, आता करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे हा तेल आहे, बहुतेक नारळाचा खोबऱ्याचा तेल आहे. आता याच्यापासून आपण सुरुवात करूया. चला मित्रांनो, इन्ग्रेडियंट्स कसं वाटलं ना, एकदा लाईक करा. तर मित्रांनो, चला आपल्या रेसिपीला करूया सुरुवात. गॅस ऑन बघू शकता तुम्ही, एक सिलेंडरचा गॅस आहे आपला. कारण का मी इथं एकटाच असतं, इथं फक्त मला अंडी उकरायला लागतात, जिमची आणि चिकन, बस त्याच्यासाठी आहे. पण आज तुमच्यासाठी मित्रांनो आपण मोऱ्यावर जाऊन सगळी मच्छी आणली. ही बघू शकता, एकदम सगळी फ्रेश मच्छी. आणि या साईडला फ्रेश क्रॅब्स चिंबोरे आहेत. आता त्यांची रेसिपीज बनवायला आता सुरुवात करूया. चला, आपला टोप झालाय रेडी आणि अंदाजाने आपण तेल घेऊ. तेल मी कमीच खातो, पण आज थोडा मच्छीची रेसिपी आहे त्याच्यामुळे थोडासा तेल तगडा टाकलाय. ते पसरवून घेऊ सगळे परत टोपान सगळे. आणि हा कोकोनट ऑइल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपलं तेल गरम झालंय. त्याच्यामध्ये पहिला इन्ग्रेडियंट जाईल आपला लसूण ठेचलेला. गॅस आता थोडासा स्लो करू. तर मित्रांनो, आता टाकू दुसरा इन्ग्रेडियंट आपला टोमॅटो. थोडासा टमाटा ठेवलाय, तो जास्त नाही टाकला, कारण का आपण ग्रेव्हीसाठी हे वाटणार, पण थोडासा टोमॅटो टाकलेला आपण. तिथे दाखव.
आपण कांदा पण टाकून घेऊ मित्रांनो. आता कांदा बाहेर किचन आणि जेवण बनवताना मासणार नाही असं होऊच शकत नाही. लोक कांदा टाकत नाही, पण मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगते, हा आपला पहिलीच वेळ आहे बनवायची आणि आपण एक्सपेरिमेंट करतो, बघू कसं होईल. आपला मित्र येते नंतर खायला ही रेसिपी, पण आता आपण ट्राय करूया. फक्त कांदा मारासाठी मीठ टाकतोय, दुसरा काही नाही. त्यासाठी थोडाच टाकलाय, चवीसाठी नाही टाकलाय. चवीसाठी आपण नंतर टाकू. तर मित्रांनो या सगळं शिजवताना गॅस स्लो ठेवा. आता काय माहितीये, आपण तेल टाकलंय कमी, त्याच्यामुळे खालती लागू शकते. आपला लागलाय नाही बघा, अजून इकडे दाखवय बघा, अजून लागलाय नाही. त्याच्यासाठी असा घातलं तर राहायला लागतं. आणि कांदा आपण लवकर मराठे ना पातळ कापलेला, सुट्टा केलेला आणि त्याच्यावर थोडासा मीठ टाकलेला, त्याच्याने कसा कांदा पटकन मरतो. तर मित्रांनो आपला कांदा बहुतेक मेलाय, तुम्हाला दिसतंय का नाही दिसतंय माहिती नाही. पण आता आपण जो वाटण तयार केलेला ना तो टाकून घेऊ. इतकाच टाकलाय आपण वाटण, सगळा नाही टाकला. आता हे थोडा हलकासा शिजून देऊ वाटण फक्त. तर मित्रांनो या स्टेजवर आपण टाकू इथं आता थोडासा करी पत्ता आणि ही मिरची आहे ढोरासारखी तिखट. भैया घाताना लवंगी मिरची ती आहे, कारण का आपल्याला तिखट लागतं. आणि थोडीशी कोथिंबीर इथंच टाकून घेऊ आपण, नंतर पण टाकू, पण थोडीशी इथं टाकू. कारण का आपण मसाला कमी टाकणार आहे, कारण का आमचा मसाला भरपूर तिखट असतं, म्हणून आपण तिखटपणा जास्त हिरवे मिरच्यांशी घेऊ आणि वाटणांशी आपले. तर यानंतर मित्रांनो आपला पावडर फॉर्म मधला आता पहिला मसाला टाकण्याची वेळ आलाय. पहिले आपण टाकू थोडीशी हळद. आणि काही लोक काय करतात माहिती मित्रांनो, हळद टाकली का तेव्हाच मसाला टाकतात, असं नाही करायचं. हळद टाकली ना का थोडासा घाटला जा, कारण का हळदीचा प्रॉपर फ्लेवर त्याच्या पहिला येते. उडते बघ असं अंगावर सगळं. कालवणाला आता पहिला जो आपण ग्रेव्ही बनवून घेतले ना त्याला थोडा हळदीचे पाय दुसरा कलर आलाय. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून मसाला टाकून घेऊ, आपला आगरी स्पेशल मसाला. भरपूर तिखट आहे मित्रांनो, यो आपलं मित्र आज तिखलणार आहेत, तरी पण आपण 2 चमचे तर टाकूच, कारण का आपल्याला रस्सा पण बनवायचा भरपूर. हलकीशी टाकू, जास्त नाही, कारण का आपण वाटणान पण टाकलेली आहे. बघा जास्त नाही टाकायचं, थोडीच टाकू. आला लसणाची पेस्ट टाकली ना का याला 100% लागतं. जो आपण टोप वापरतो ना त्याला खालती. या स्टेजवर आता टाकू पाणी. गॅस आता करू फास्ट. हलका पाणी टाकलाय फक्त उकळ येण्यासाठी. कलर बघा कसा, ऍक्च्युली कलर यावाला पाहिजे लाल, पण आपली थोडी डिफरंट आज रेसिपी आहे त्याच्यामुळे कलर तसा येणार नाही, कारण का आपला स्पेशल रेसिपी आता ट्राय केलंय आपण बनवायची. तर आपला मित्र पण आलाय. कसा आहे रिॲक्शन दे, मच्छी कशी आहे, या कसं आहे, स्पेशल कालवण आहे, ग्रेव्ही कशी आहे. विकीचा स्पेशल आयटम आहे मित्रांनो याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. विकीला लय आवडतं का नाही.
मित्रांनो हे बघा, इथं आपल्या या स्टेजवर आहे ना बहुतेक एक उकल आपण घेतला या ग्रेव्हीला पाणी टाकल्यानंतर. आणि आता याच्यामध्ये टाईम आहे, आपला जो स्पेशल आयटम आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकायचा. तर याच्यामध्ये पण मित्रांनो टायमिंग आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये चिंबोऱ्या आहेत, कोलब्या आहेत, खरबी आहे, बोयटा आहेत, एकच माकली आहे, वाकटे आहेत आणि बोंबील. तर याच्यामध्ये काय माहिती आहे, जे लेट शिजतात ना मासं ते आपण पहिले टाकू याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये आला चिंबोऱ्या आणि कोलब्या यांना शिजायला टाईम लागतं. बाकी जी मच्छी आहे ना पापलेट, बोईट, खरबी, बोंबील तर सगळ्यांनी शेवटला टाकू आणि वाकट्या या आता ज्याचा जसा टायमिंग असेल ना त्यानुसार टाकू. तर आता पहिले आपण चिंबोऱ्या टाकून घेऊया. बघा कवटाची चिंबोरी आहे बघा. पेंदामीने कसा एकदम क्लीन केलाय बघा. मेल क्रॅब तसाच ठेवला, फिमेलची कवटी उपटली बघा. कवटी पण कवट आहे कवटीन बघा अंड्याची. आणि नांग मित्रांनो फोडलं बघा, जेणेकरून प्रॉपर आतमध्ये त्याची ग्रेव्हीची टेस्ट येऊ शकते बघा. आता तुम्हाला याची गरज लागेल, कारण का आता टोप वळून जमणार नाही. इथं थोडासा गॅस फास्ट करू. आता इथं थोडा गॅस फास्ट करू आणि आता पाणी टाकून घेऊ. आपल्याला एवढा शिजवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाणी तर लागलच कालवणान. असा सुगंध भारी येते ना बनवताना, तुम्हाला काय सांगू. थोडासा अजून पाणी टाकून, पाणी किती चिंबोऱ्या बुडेपर्यंत इथं आपण पाणी घेतलंय, कारण का आता नंतर आपल्याला पाणी नाही टाकायचं आणि सगळी मच्छी शिजवायची आहे. ते एक उकल घेण्यासाठी आपण याच्यावर आता झाकण देऊ. चिंबोऱ्या पहिल्या टाकल्या, कारण का चिंबोऱ्या याच्यात सगळ्यात जास्त हाड आहेत. यानंतर याच्यामध्ये 2 नंबरला जाते कोलब्या, नंतर ती जाईल माकली. माकलीचा काही टेन्शन नाही मित्रांनो, एकच माकली आहे म्हणून ती पटकन शिजून जाईल. बघा साफ करून ठेवली, ती पण आताच टाकून घेते, म्हणजे चिंबोऱ्यांच्या सोबत माकली होईल. नल माकली असली ना याच्यान काम भारी. उकलता आलाय मित्रांनो. बघा रस्सा बघा मित्रांनो. चिंबोरीला टाइम लागतो मित्रांनो, म्हणून आपण चिंबोरी लवकर टाकली. बोंबील आपण सर्वात लेट टाकू, कारण का बोंबीला जास्तीत जास्त 2.5 मिनिटं ते 3 मिनिटं, नंतर बोंबलांचा फेन होणार, चुरा होईल डायरेक्ट. बोंबील कालवणामध्ये पण थोडं कडकच राहिलं पाहिजे बघा मित्रांनो. आता या स्टेजला आपण टाकून घेऊया. इकडे बघा चिंबोऱ्यांचा जो आपण नंग्यांचा रसा बनवलेला ना तो टाकून घेऊ. याच्याने ना टेस्ट डबल डायरेक्ट कालवणाची. आणि आता आपण टाकून घेऊ. बघा हा चिंचाचा पाणी रेडी केलाय, याच्यातल्या चिंचा बाहेर काढू. आणि या सगळ्यांनाच नाही आहे याची रिक्वायरमेंट मित्रांनो. ज्यांना थोडासा आंबट लागतं ना त्याने टाकू शकता. आता आपण टाकून घेऊ हा पण. बघा आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ कोलब्या. कोलब्यांची साईज बघा मित्रांनो, या समुद्रांच्या कोलब्या आहेत हा, डोलीच्या मित्रांनो. बाकीची मच्छी आहे ना ही जास्तीत जास्त आहे ना 3 ते 4 मिनिटं, कारण का हे लगेच शिजणारी मच्छी आहे. पहिले आपण हे शिजून घेऊ. आता त्यांच्यामध्ये पण एक उकळ घेऊ मित्रांनो. हलकीशी एक घाटली मारू. याच्यामध्ये आपण अजून मीठ टाकलेलं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि ही आपली रेसिपी आहे, मी कोणाची बघून केलेली नाही आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स आपणच आणि पहिल्यांदाच करते, त्याच्यामुळे मला पण माहिती नाही कशी होईल. चांगली झाली तर चांगली सांगू, आणि बेकार झाली तर आपला मित्र आहे तच सांगायला कशी आहे ती. आपला जे कोण मित्र आहेत ना ते इथं आता जेवायला बोलवू थोड्या टायमान, जसा जेवण होईल तसा.
तिखट तर होईल 100% मी गॅरंटी देते, बाकी काय माहिती नाही मला. चला आता यांचा एक उकल घेऊ आपण. तर मित्रांनो हा आपला मासा आहे जायंट गुरामी. त्याची साईज बघा एकदा आणि फुल अग्रेसिव्ह आहे बघा. आता बघा खाना द्यायला आलोय ना, लांबशी घे थोडी ते बाजूशी बघा. हात घातला ना तर डायरेक्ट हातावर चावायला आले बघा. बघा डायरेक्ट उडी मारायला येत आहे. त्याला आता खाना टाकू आपण. खाना खाते बघा, खतरनाक साईज झाले मित्रांनो. आणि यो आपण त्याला खाना खावायला देत आहोत सुपर रेड. ऍक्च्युली हा डब्बा आहे, हा खाना नाही त्याचा. बघा हा खाना देतो, याच्यातला डबीत भरून ठेवलाय. त्याची पण कडकडीत साईज झाली. आणि यो आपल्याला वेदांनी दिलेला एवढूसा होता, पण आता त्याची साईज बघा किती झाली. चला तिकडे उकल आला, तिकडे बघूया. तुम्हाला मी आधीच बोललो आपण मसाला कमी टाकलाय आणि त्या लवंगी मिरच्या आहेत ना, त्या ढोरपून नाही घालणार आवड्या तिखट. ते आपण यो जो वाटण बनवलेला ना, आता विचार करा हा अर्धाच वाटण टाकलाय. जर आखा टाकला असता ना, इथून धूर यांचे धूर करू आपण मित्रांचे नंतर. थांबा आता बहुतेक आपल्या कोलब्या आणि चिंबोऱ्या 70% शिजलेल्या आहेत. 80% शिजू, त्यानंतर यो आपला दुसरा माल टाकू प्रॉपर. आणि आता थोडासा चवीनुसार आताच मीठ टाकून घेऊ. आता आपण थोडा कमीच टाकू मीठ, कारण का जर जास्त पडला तर कमी करता येणार नाही. कमी पडला तर वर्षी टाकून बरोबर करता येईल लेवल. मीठ चवीनुसार टाकून घ्या. स्टेजला वाराभर ते खिडकींची येते इकडं. आताच आपण घाटल्या मारू शकतो मित्रांनो. याच्यामध्ये फक्त चिंबोरे आणि कोलबे आहेत. ये माशांचा म्हणजे चुराने होय. या टाकला ना तर आपल्याला घाटली मारायला भेटणार नाही. म्हणून आता जितक्या घाटल्या मारायच्या ना मारून घ्या, ही टीप आहे. आता काय होतं म्हणजे यो भाव जर पटकन शिजत, याचा चुरा झाला का मतलब नाही, असं आहे. फायदा नाही होणार काय. पण टाकलाय थांब, गरम आहे थांब. मीठ पण टाकलाय आणि डबल आपण चिंचाचा पाणी पण टाकलाय. गरम आहे आपण. आणि विकीला टेस्ट करायला देऊ. थांब कसा आहे त्या सांगा. कसा आहे? रुक तेरे को बताते तेरी. और भाई तिखट आहे का आंबट आहे, कसा आहे? तिखट आहे. तोंड बघा मित्रांनो त्याचा, कारण का आपल्याला तिखटच खावायला लागतं. कसा तिखट खाना इम्युनिटी आपली थोडी बूस्ट होतं. आणि मसाल्याचे पाय तिखट नाही, या मिरची तुम्हाला आधीच बोललो ना, ढोर बैल तिखट मिरची आहे. या स्टेजला आहे ना मित्रांनो आपला गॅस फासच होता अजूनपर्यंत. जिथपर्यंत आपण उकळ घ्यायला घेतलं. इथं तुम्ही कोलबी विलबी चेक करू शकता, किती शिजलंय किती नाही. मीठ तिखट कसा आहे सगळा चेक करू शकता. आणि त्यानंतर आता आपण टाकायला घेऊया आपला माल मटेरियल. बघा वाकट्या बिकट्या आहेत. पहिलं टाकू याच्यामध्ये आपण खरब्या. बघा आणि गाबोलीच्या खरब्या आहेत ना, हे बघा एक तर गाबोलीचीच आहे. त्यानंतर टाकू बहुतेक लोकांचा फेवरेट पापलेट. पण यो बच्चा ह्याला काहीतरी कावलं बोलतात ना, आमच्या इथं काय कावलं बोलतात, काय पण बोलतात. ह्याला छोटा पापलेट आहे. तो कसा डिशिन चांगला दिसतो म्हणून एक छोटा होता म्हणून हाणला. पापलेट टाकू. त्यानंतर टाकू बोईटा, कारण का आता आपल्याला घाटले बनायला भेटली नाहीये. काठी बघा. आणि आता टाकू वाकट्या. बोटीवर जेवण बनवताना मित्रांनो त्याच प्रकारे हा जेवण आहे. आणि बोंबील आपण ठेवलं बघा, बोंबील तसंच ठेवलं. 3-4 बोंबील आहेत. आणि हे एकदम शेवटला टाकू, कारण काय लगेच शिजतात. आणि तुम्हाला वाटत असेल ना मित्रांनो तुम्ही खाशीव कशाच्या सोबत, तर इथं बघा तुम्हाला दाखवतोय. इथं ऑलरेडी मी भात रेडी करून ठेवलाय बघा. काम 25.
तर मित्रांनो 90% आपली मच्छी शिजलेली आहे. आता 10% वर आपण टाकूया बोंबील. म्हणजे शिजवलाच लागलोच त्याला. मित्रांनो बघू शकता बोंबील तरतच ठेवलं ना. आता त्यांना असती आपण बुडवू कालवणान, म्हणजे ते म्हणजे दुसरी मच्छी डॅमेज नाही होणार ते हिशोबान बघा. कारण का बहुतेक मच्छी आता शिजल्या येऊच. या स्टेजला मच्छी आपली तुटू शकते, दुसरी जी मच्छी आहे ती. आणि आता झाकण देऊ, थोडासा गॅस स्लो करू बोंबील शिजवसपर्यंत. तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो जर का तुम्हाला अशाच अजून रेसिपी पाहिजे असतील ना तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण का अजून रिझल्ट यायचा बाकी आहे. आता आपण आपल्या मित्राला कॉल करू आणि बोलवू, इथे एक जेवायला बसू, मग त्यांचा रिव्ह्यू घेऊ, जाणून घेऊ. आणि ते काय आता शिजवलं तिथपर्यंत थोडासा मी त्याला फोन करते. चला व्हिडिओला तिथपर्यंत लाईक करा. तर मित्रांनो आपला कालवण फायनली झालेला आहे. मिक्स मावऱ्याचा कालवण. तर जवळ आण कॅमेरा. आता आपण टॉपिंग करून घेऊया. त्याला गॅसच घालू बघा, कारण का आपण बाकीची मच्छी टाकल्यापासून घाटली नाही मारलंय. कारण का मच्छी प्रॉपर शिजले बघा. बोलटाचा डोला आल्यावरती दिसते का नाही माहिती नाही तुम्हाला, याच्याविषयी समजा. बोंबील पण शिजलं. सगळ्यांनी शेवटला बोंबील टाकलेलं आपण. आणि आता कोथिंबीरशी गार्निश करूया थोडासा, म्हणजे कसा दिसायला भारी आहे ना, सुगंध पण भारी येतं कोथिंबीरचा. चला आता थोडासा झाकून ठेवू, म्हणजे जी वाफ आहे ना त्याच्यानंच ती कोथिंबीरचा फ्लेवर सगळे कालवणात जाईल. आणि कालवण थोडा शिजला ना का तसाच ठेवा माझा ना 5-10 मिनिटं. नंतर काय ना आपला मित्र पण येतोय, तो आला ना का त्याचं आपण रिॲक्शन घेऊ. आणि आपला कॅमेरामॅन गेला घरी आणि आता आपला दुसरा मित्र कॅमेरा पकडून आहे. आम्ही 3 जण जेवायला बसू आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देऊ. तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. आणि मला युट्यूबवर कमेंट करून किंवा इंस्टाग्रामवर डीएम करून सांगा अशा जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असतील ना तर मी नक्की बनवण्याचा ट्राय करीन. ही पहिलीच आपली रेसिपी आहे माझ्याच घरात, माझ्याच किचनमध्ये. तर चला आता मित्र होता म्हणून पॉसिबल झालं. एक मित्र गेला, त्यांनी बहुतेक व्हिडिओ शूट केली आणि आता ही शूट करतो. चला आपला एक मित्र आलाय. आता कधीपासून वाट बघतात. 1 तास वाट बघली ना आलाय. बघा मित्रांनो आपली रेसिपी इथं तयार केली आपण आणि आता सगळा इथं मांडून ठेवलाय. या तुम्ही आता बसा या. तर मित्रांनो फायनली आपला एक मित्र आलाय. कालवण होऊन 10-15 मिनिटं 20 मिनिटं झाले असेल तरी काही येत नव्हता. आणि 2 मेंबर असं बसला आणि मी तिसरा. तर आता हे बघा यांना पाण्याची ग्लासा पहिलीच दिली निघतं, कारण का तुम्हाला माहिती आहे ढोरा का तिखट बनवलाय. हिने अजून चाकलाय नाही झाल्यापासून, तसाच ठेवलाय. झाकण पूर्ण निघालाय, तुमच्यासाठी ठेवलाय. तर थोडासा कांदा घेतलाय आणि इथं भात आपला रेडी आहे बघू शकता हो. आता यांना वाढून घेऊ आणि आता एकदा कालवण यांना दाखवते कसा आहे. थांब पहिले भात वाढून घेते. आणि मित्रांनो आपला आगरी कोली पद्धतीचा बनवलंय म्हणून बोटीवचा जेवण हे ठावला बघा. बोटीवचा माझा जेवणाचा आहे. आणि यांना घेतली 2 टाका. ही काय घरात जेवणारी माणसं रोजची, यांना काय बोटीवचा जेवण माहिती. आता आपण यांना दाखवू असली जेवण कसं असतं. आता फायनली आपला कालवण वाफ येते का बघा फक्त मित्रांनो. खतरनाक सुगंध तर भारी आहे. चला घाटली नाही मारलाय मित्रांनो अजूनपर्यंत. ही खासियत आहे कालवणाची बघा. फरका घ्यावा लागल नाही तर काहीतरी. भरपूर टोप गरम आहे मित्रांनो. यांना वाढू
कालवण भरपूर तिखट म्हणून यांना आधीच ग्लास देऊन ठेवला. घाम पोरे बात आहे, घाम पोरे. काम करू बेकार. बोईट कसा आहे मित्रांनो, अख्खाच्या अख्खा बोईट कालवणांचा. कोलबी, वाकी, बोंबील, अजून काय होता, चिंबोरीचा शिंगरा, एक पेंदा चिंबोरीचा, अजून एक बोंबील देव बारीकसा. कोलबी घे, सोललेली कोलबी. तर मित्रांनो आपल्या ये मित्राचा ताट ये भरलाय ये मित्राचा. आणि ये यो संचित सांगते का मला मच्छी आवड नाही, त्याच्यामुळे त्याला आपण चिंबोरी देऊ. बघा कुर्ला आणि कुर्ल्याचा शिंगर देऊ. चिंबोरीच देऊ, मच्छी नको का. तर माझा ताट कसा भरते बघ. पहिला तर बिना डोचकाचा बोईट. आपल्याला रस्सा लागतं भरपूर. ढोर बैल तिखट झालाय तरी काही नाही मित्रांनो. तर बघा बोंबील कसा अक्कच राहिला. आणि यो दिसतंय ना तुम्हाला, यो चिंबोरीचा गोर आहे, तो निघलाय बाजूला बघा. वाकटी, चिंबोरीचा शिंगरा बघा. बाकीची मच्छी तर काय आपण अशी घेऊ, काय टेन्शन नाही. बोंबील. तर चला येऊ पण आता झाकून ठेवू. आणि प्रॉपर मित्रांनो हे बघा ताट तयार झालं जेवणाचं, तुम्ही बघू शकता. तर फायनली मित्रांनो आपली टाटा वाढून झाली बघा. हा संचितचा टाट, कारण का तो मच्छी जास्त खाई नाही, त्याला चिंबोरी दिलंय. हा विकीचा टाट, चिंबोरी आणि सगळी मिक्स मच्छी दिलंय. घ्या ज्याचा टाट त्यांनी घ्या जवळ जवळ. आणि पहिले एक काम करता, सुरुवात करू नको, पहिला पाणी प्या एक एक घोट, दोघांना एक एक घोट पाणी पिवा सांगता. काय पण खावायच्या आधी पाणी प्या आणि रेग्युलर पिवायचं कधी पण. आणि आता करा सुरुवात. चला विकीच्या इथं आपण माईक लावलाय, पहिला विकीचा रिएक्शन घेऊ. तिखट तर भरपूर आहे, मी इच्छित सांगताय, कारण का मी मगाशी थोडस चाकून पण बघलेला. ठीक आहे, मस्त आहे. मच्छी खाऊन दाखव एकदा. मच्छी एकदम प्रॉपर शिजलं आहे. बोंबील तर अख्खच राहिलं ना, एकदम काय याने झाला. बोईट खाऊन दाखव. बोईट कसं आहे, मस्त. मित्रांनो मी कधी असं मच्छीचा कालवण बनवला नाही. चिकनच बनवतो मी, जिमचा आणि अंडीच उकरता भात बनवतो, बस त्याच्या पुढे कधी काय बनवला नव्हता. पण आता पहिल्यांदाच बनवलाय, ते हिशोबान बघा विकी आपल्याला दाखवते खाऊन. बोंबील बरोबर झालंय का. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. काय खिमा विमा झाला नाही बोंबलाचा. बघा प्रॉपर सर्व. चिंबोरी, कोलबी का कोलबी बघा मित्रांनो, मस्त सोलून बिलून ठेवलंय. कोलबीचा रिएक्शन मस्त आहे. कोलबी पण परफेक्ट आहे. दे इकडं माईक पकड, तू खाऊन दाखव एकदा. तिखट तर आहे भरपूर. हा कामावशा आलाय ना, तर तसाच आलाय. आंघोळ केली, झोपला पण. मस्त झालाय. तिखट नाही एवढा वाटत. नाही ना, नाही तिखट नाही वाटत. पहिले मला टेस्ट वाटला मस्त आहे. थोडा. चिंबोरी दाखव ना थोडी खाऊन. एकाच शिंगरा बिंगरा. हा पेंद्यावर मार चावा. ते या पगोल्यांच्या चिंबोरी आहेत मित्रांनो. कशी आहे चिंबोरी पण एकदम मस्त शिजलंय. भारी शिजलंय. हा आता हे दोघा जण केली सुरुवात. आता धर कॅमेरा थोडा, मी करते सुरुवात. पोचा आहे गाबोलीचा. मी काय रिएक्शन द्या, मी काय बोललो तरी तुम्हाला खोटाच वाटणार आहे. बोंबील बघा, अख्खं बोंबील म्हणजे चुरा होतं बहुतेकांचा बोंबलांचा, पण इथं तसा नाही बघा.
कुठला मासा किती टायमान शिजतंय कधी टाकायचं आहे ना याचा नॉलेज असला ना काम 25 होऊन जाते मित्रांनो. आता थोडासा भात पण मस्त सुट्टा झालता आजचा. बघू आता. मला तिखटचा फरक पडला नाही. मला माहिती आहे मी याच्यापेक्षा तिखट होता. मी हे बोलताना यांना जास्त काही तिखट नाही लागलाय ते हिशोबाने मला तरी भारीच वाटतंय. आता बाकीचा मित्रांनी सांगलाय. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ बघा. याच्यामध्ये सगळी मच्छी आहे. बोंबील, कोलबी, माकली, बोईट, खरबी, चिंबोरा, पापलेट पण आहे. तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा. आणि इंस्टाग्रामवरती मित्रांनो मला नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स काहीतरी भेटत जातील. तर मित्रांनो जर का तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील ना रेसिपीच्या फिशिंगच्या आणि रेसिपीच्या तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. काय बघता रेसिपी बनवला जेवला म्हणजे झाला नाही. या बघा पसारा सगळा आता आपण मनाच करायला लागेल. हे मित्र फक्त खावापुरतं माम आहेत बाकी काही कामाचं नाही. सगळा A to Z मनाच करायला लागला. हे फक्त येतात ना आता कॅमेरा धरलाय ना तसा धरतात बस त्याचे पुढे काही काम नाही. चला आता काय भांडी घसतय धुतय सगळा आणि जातय करते थोडा आराम. तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.